In Shetal's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, उन्हाळा सुरू झाला की आपली लगबग सुरू होते, ती म्हणजे उन्हाळी साहित्य बनवण्यासाठी. तर असाच उन्हाळी पदार्थ बनवणार आहोत, उडीद सांडगे. तर झटपट साहित्य पाहू. तर सांडगे बनवण्यासाठी इथे 1.5 किलो इतकं सांडगे बनवण्यासाठी उडीद डाळ भरड करून घेतलेली आहे. ही पांढरी उडीद डाळ छान गिरणीमधून भरडून आणायची आहे. त्याचबरोबर यामध्ये लागणारे साहित्य आहे घरची कांदा लसूण चटणी, कोथिंबीर, हळद, कच्चे जिरे घेतलेले आहेत, 1 वाटी लसूण घालायचा आहे व 2-3 हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. कच्च्या जिऱ्याची तशीच पावडर करून घ्यायची आहे. त्याचबरोबर 1 वाटी लसूण आणि 2-3 मिरच्या प्रथम बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमधून व त्यानंतर कोथिंबीर ही बारीक करून घ्यायची आहे. तर 1.5 किलो उडीद डाळीचे पीठ करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण पीठ हे भरड करून घ्यायचे आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही, अगदी योग्य प्रमाणात याची भरड गिरणीतून काढून आणायची आहे. तर जे आपण इन्ग्रेडियंट तयार करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकायचे आहे. लसूण, कोथिंबीर, हळद, जिरेपूड आणि त्याचबरोबर जी आपण घरची कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तोही आपल्या चवीनुसार यामध्ये ॲड करायचा आहे. तर आता चवीनुसार मीठही आपण यामध्ये टाकायचं आहे. प्रथम हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ यावेळी टाकून घ्यायचं आहे. मीठ अगदी चेक करायचं आहे आपण व्यवस्थित मीठ घातलेलं आहे का, कारण नंतर आपल्याला यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करता येत नाही. त्यामुळे याच वेळेला आपण मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपले पीठ तयार होते त्यावेळेला मीठ योग्य प्रमाणात होत नाही, म्हणजे कुठेतरी मीठ लागते कुठे लागत नाही अशा पद्धतीने होते. त्यामुळे पाणी ओतायच्या आधी हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही हाताने प्रेस करून छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर याची मसाल्याची सगळी टेस्ट प्रत्येक भरडला योग्य प्रमाणात लागली जाते व सांडगे छान टेस्टी बनतात. तर आपले हे मसाला छान मिक्स करून झालेला आहे. तर आता या ठिकाणी आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहोत. पाणी ॲड करण्यापूर्वी अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी हे थंडच असावं, आपलं नॉर्मल वॉटर वापरायचं आहे. थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे, एकदम जास्त पाणी वापरायचं नाही. पिठाचा अंदाज घेऊनच हे मिश्रण तयार करायचं आहे. अगदी हे मिश्रण जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. गुठळ्या तशाच राहिल्या तर सांडगे पडतानाही आपल्याला त्रासदायक होतात. त्यामुळे अगदी योग्य पद्धतीने मळून घ्यायचं आहे. थोडंसं मळताना या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. बाकी पुढे काहीही जास्त व्याप नाही. याचं पीठ तयार झाले की 10-15 मिनिटांनी लगेचच सांडगे तोडायला घेतले तरीही चालू शकते. आणि जर आपल्याला वेळ असेल तर अर्धा तास पीठ भिजत घातल्यानंतरही आपण सांडगे तोडायला घेऊ शकतो. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर फ्रेंड्स, तुम्हाला मिक्स डाळीचे सांडगे आवडतात की मटकीच्या डाळीचे आवडतात की मी बनवत आहे असे फक्त उडीद डाळीचे आवडतात, ते नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रथमच माझ्या चॅनेलला भेट दिली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. त्यासाठी बाजूचे बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर हे आता आपले सांडग्याचे पीठ तयार झालेले आहे. तर ते छान झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यानंतर अगदीच
20 मिनिटांमध्ये सुद्धा तुम्ही हे सांडगे तोडायला घेऊ शकता। तर या ठिकाणी बाकीची तयारी करण्यासाठी सुरुवात करायची आहे। म्हणजे जर आपण प्लास्टिकच्या कागदावर घालणार आहोत तर तो टेरेसवर उन्हामध्ये ठेवण्यासाठी सरळ सोपा जाईल अशी आपण तयारी करून घेणार आहोत। तर या ठिकाणी आता 20 मिनिटे झालेली आहेत आणि टेरेसवर सांडगे तोडण्याची ही तयारी करून झालेली आहे। तर थोडंसं पीठ काढायचं आहे, एकदम पीठ काढून मळायचं नाही। जसं आपल्याला तोडून पीठ संपेल तसं थोडं करून हे पीठ काढून मळायचं आहे। जास्त पाण्याचा वापर न करता जेवढं सांडगे तोडण्यासाठी सोपं जाईल तेवढंच आपण पाण्याचा हात लावणार आहोत। जास्त पीठ पातळ केले तर सांडगे वाळण्यास वेळही लागतो आणि त्याची टेस्टही कमी होते। थोडंसं पीठ ताटामध्ये काढून ते मळून घ्यायचं आहे व लगेचच सांडगे तोडायचे आहे। या ठिकाणी सांडगे तोडण्यास सुरुवात केलेली आहे। सांडगे हे बारीकच तोडले जावे, जास्त मोठे तोडले तर आमटीमध्ये ते जास्त फुगून जास्तच मोठे दिसतात। त्यामुळे अशा पद्धतीने बारीक सांडगे तोडायचे आहे। जेवढे बारीक तोडाल तेवढं आमटीमध्ये छान दिसतात। सांडगे वाळण्यासाठी साधारणपणे 3 दिवस लागतात। त्याला चांगले ऊन दिले तर ते 1-2 वर्ष या सांडग्यांना काहीही होत नाही। अगदी तुम्ही कधी हवं तेव्हा याची भाजी बनवू शकता। तर हे सांडगे पाडून घेतलेले आहेत। तर पहा, आपले हे सांडगे पाडून तयार झालेले आहेत। भरपूर सांडगे होतात 1.5 किलोमध्ये। अगदी आपल्याला आरामात वर्षभर किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस आपल्याला हे जातात। तर ही कशी वाटली आपली साध्या सोप्या सांडग्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। या पद्धतीने घरी रेसिपी बनवून पहा, बनवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। आणि जर तुम्ही मिक्स डाळीचे बनवत असाल तर मसाला या पद्धतीने वापरला तरीही तुमचे सांडगे चुकणार नाहीत। टेस्टी आणि त्याची आमटीही खूप छान होते। तर फ्रेंड्स, कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। बाय।